महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झालेली आहे आणि त्यानुसार आता कोणत्या प्रभागामध्ये कशा लढती असतील याचा एक प्राथमिक अंदाज सुद्धा आलाय। पण यंदाच्या निवडणुकीतील आणि निवडणूक झाल्यानंतर सभागृहातल्या उमेदवारांबाबत एक इंटरेस्टिंग गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि ही इंटरेस्टिंग गोष्ट नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी अश्विनी जाधव केदारी आणि तुम्ही पाहताय lokmat.com। तर या आरक्षण सोडतीमध्ये यापूर्वीच्या सभागृहातल्या जे 2 माजी महापौर आणि 3 उपमहापौर आणि बाकी काही नगरसेवक यंदा सभागृहामध्ये दिसणार नाहीयेत। आता कोण कोण आहेत ही मंडळी, तर आपण हे सुद्धा जाणून घेणार आहोत। पुणे शहराला लाभलेले 3 उपमहापौर, ज्यापैकी डॉक्टर सिद्धार्थ धेंडे, सरस्वती शेंडगे आणि सुनीता वाडेकर अशी त्यांची नावं आहेत। आता त्यांच्या प्रभागातील अनुसूचित जातीसाठीच्या जागा या अनुक्रमे महिला आणि खुल्या गटासाठी राखीव झालेल्या आहेत, त्यामुळे हे तिघे सुद्धा आता अडचणीत आलेले आहेत आणि त्यामुळे हे तिघही जे उपमहापौर राहिलेले आहेत ते यंदा आपल्याला सभागृहामध्ये दिसणार नाहीये। तर 2017 मध्ये महापालिकेची निवडणूक झाली होती आणि या निवडणुकीनंतर मुक्ता टिळक आणि मुरलीधर मोहोळ हे महापौर झाले होते। 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये टिळक या कसबा विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्या, मात्र काही काळाने दुर्दैवाने त्यांचं निधन झालं। तर मागच्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मुरलीधर मोहोळ हे खासदार झाले आणि केंद्रात राज्यमंत्री सुद्धा झालेले आहेत। त्यामुळे मागील टर्मचे दोन्ही महापौर जे आता जी मी नावं सांगितली ते दोन्ही महापौर मुरलीधर मोहोळ अर्थात हे आपल्याला दिसणार नाहीयेत आता सभागृहामध्ये आणि मुक्ता टिळक या दुर्दैवाने आपल्यामध्ये नाहीतच। पण आता थोडंसं नगरसेवकांच्या बाबतीत सुद्धा आपण बोलूया। 2017 नंतर 2 वेळा विधानसभा निवडणूक झाली आहे। त्यावेळी नगरसेवक असलेले सिद्धार्थ शिरोळे, त्याचबरोबर सुनील कांबळे, चेतन तुपे, सुनील टिंगरे आणि हेमंत रासने हे सुद्धा आता आमदार झालेले, त्यामुळे ते सुद्धा यंदा महापालिकेच्या रेसमधनं बाहेरच पडले। तर कसबा पोटनिवडणुकीमध्ये आमदार झालेले रवींद्र धंगेकर हे लोकसभा आणि त्या पाठोपाठ झालेली विधानसभा निवडणूक हे लढले, पण दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला, त्यामुळे ते सुद्धा पुन्हा महापालिका निवडणूक लढवतील याची जवळपास शक्यता नाहीच। त्याच्यामुळे आता जी सगळ्यांची मी नावं सांगितलेली हे यापैकी कुठलेही उमेदवार आपल्याला यंदा पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये दिसणार नाहीयेत। मात्र या दरम्यानच्या काळामध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुका झालेल्या आहेत, त्यामुळे नगरसेवक असलेल्या लोकप्रतिनिधींनी थेट आमदारपदी उडी घेतल्याचं सुद्धा आपण बघितलंय, ज्यांची मी नावं सांगितली। आणि महापौर झालेले मुरलीधर मोहोळ हे थेट आता खासदारच झाले, त्यामुळे 2 माजी महापौर, त्याचबरोबर 3 उपमहापौर आणि 6 आमदार यंदा सभागृहामध्ये नसतील, अशी एक आगळी वेगळी गोष्ट आपल्याला यंदाच्या या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतेय।